नमस्कार, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बटर अंडा मसाला मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर आपण प्रथम मिक्सरमध्ये आपण पहिलं टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2-3 काजू, तर हे मसाला आपण वाटून घेऊया। हे मसाला आपला वाटून झालेला आहे। तर आता आपण अंडा मसाला करायला घेऊया। हे आपण 3 अंडी उकडून घेतलेली आहे। त्याला थोडेसे असे चीर द्यायची। तुम्ही अशी द्या किंवा अशी उभी करा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसे पण चिरजर, म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये मसाला जातो। चला, प्रथम आपण थोडंसं तेल टाकूया। थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं लाल तिखट घालूया आणि हळदी घालूया आणि खंड्याला मसाला लागेपर्यंत परतून घेऊया। आपण जास्त त्याला काही शिजवायचं नाहीये। थोडंसं तेल टाकूया आणि आपण बटर अंडा मसाला करणार आहोत, त्यामुळे बटर टाकूया। बटर करपू नये म्हणून आपण तेल घातलेलं आहे। तर आपण कांदा घालूया। कांदा थोडा जास्त घालायचा। कांदा आपण तांबूस रंगावर भाजून घेऊया। आपला कांदा आता भाजत आलेला आहे। तर आपण आता मगाशी वाटून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालूया। गॅस कमी ठेवायचा आणि आपण हे टोमॅटोचा मसाला केलेला आहे तो सगळा घालूया। गॅस कमीच ठेवायचा आणि मसाला हा सगळा आपण भाजून घेऊया। आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया। लाल तिखट, गरम मसाला थोडासा, कांदा लसूण मसाला तुम्हाला हवा असला तर घाला। पुन्हा हे मिक्स करून आपण थोडा वेळ शिजून देऊया। मसाले सगळे शिजले पाहिजे। थोडीशी हळद, थोडंसं गरम पाणी घालूया। हे मसाले म्हणजे आपण शिजून देऊया। मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया। आता ही ग्रेव्ही पूर्ण शिजून द्यायची आपण आणि नंतर मग त्याच्यामध्ये अंड घालायचं। आता आपली ग्रेव्ही बघा शिजत आलेली आहे, तरी वरती आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये हे अंडी मिक्स करूया। वरून पाहिजे थोडंसं बटर टाका, हे मिक्स करायचं। थोडंसं आपण पाणी घालूया। त्यात आपण मलाई टाकूया। ही मलाई मिक्स करूया। कोथिंबीर टाकूया। आपली ही मसाला बटर मसाला अंडा करी तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घरी नक्की करून बघा। धन्यवाद।